ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सायली वंदनाला म्हणत असते, मग तुमच्या मुलाचं काय झालं? तो आता रिकवर झालंय का पूर्णपणे? वंदना म्हणत असते, नाही, त्या बबलीमुळे माझा मुलगा कमरेवरती पडला. त्याचा मणका तुटल्यामुळे तो कधीही आता उभा राहू शकत नाहीये. आज 30 वर्षांचा आहे माझा मुलगा, पण तो जाग्यावरून उठू शकत नाही. बबलीमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. माझ्या मुलावरती माझ्या नवऱ्याचा खूप जीव होता. माझ्या मुलाची अशी अवस्था झालेली बघितल्यानंतर 6 महिन्यातच माझ्या नवऱ्याने हाय खाल्ली आणि माझा नवरा हार्ट अटॅकने निघून गेला. माझ्या मुलाची सगळी जबाबदारी माझ्यावरती पडली. मी चांगली नोकरी करत होते, पण मला नोकरी करून माझ्या मुलाकडे लक्ष देणं हे काही जमत नव्हतं. म्हणून मला चांगल्या पगाराची नोकरी सोडावी लागली आणि पूर्ण वेळ माझ्या मुलाला देता यावा यासाठी मी माझं पनवेलमधलं मोठं घर विकून टाकलं आणि कर्जतमध्ये मी एक छोटंसं घर घेतलं आहे आणि तिथे मी माझ्या मुलाबरोबर राहते. जमेल तशी इथे आता नोकरी करत असते आणि माझ्या मुलाची मी काळजी घेत असते. त्या बबलीमुळे माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. तेव्हा इथे सायली म्हणत असते, म्हणजे ती लहानपणी जशी क्रूर होती तशीच ती मोठेपणी आहे. लहानपणी असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पण ते चांगल्या हेतूने म्हटलं जातं. पण प्रियाच्या बाबतीत ही म्हण अगदी चुकीची ठरली नाही का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तिच्याबद्दल जे काही कळतंय ना, त्यानंतर तिच्याबद्दलचा राग अजूनच वाढत जातोय. प्रियाला तिच्या ह्या कुकर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. वंदना म्हणत असते, तुम्ही तिला कसे काय ओळखता? बबलीबद्दल तुम्हाला माहिती हवी असं तुम्ही सांगितलं आणि मी तुम्हाला सगळं काही सांगायला तयार झाले. इतक्या वर्षानंतर मी बबलीबद्दल ऐकलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही बबलीबद्दल तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होतात ना? ते सगळं कशासाठी? तेव्हा इथे वंदना म्हणते, कारण तिने जे काय केलं होतं ना, ती साधी गोष्ट नव्हती. मला तिच्या कुकर्माची तिला शिक्षा द्यायची होती आणि म्हणून मी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हा ती लहानपणी जर इतकी क्रूर होती तर मोठेपणी किती झाली असेल. पण तुम्ही प्रियाला कसं काय ओळखता? बबलीला तुम्ही कसं काय ओळखता? तिने तुमच्या आयुष्यामध्ये काही ढवळाढवळ केली आहे का? तेव्हा इथे सायली म्हणते, नुसती ढवळाढवळ केली नाही आहे, तर खूप मोठी उलथापालथ केली आहे. आणि प्रियाने कशा पद्धतीने सायलीला फसवलं. आश्रमामध्ये ती आली, त्यानंतर किल्लेदार सुभेदारांना फसवलं, अश्विनबरोबर लग्न केलं, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला सुभेदारांचा आणि किल्लेदारांचा. या सगळ्या गोष्टी आता सायली वंदनाला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा, तुम्ही तुमच्या मुलाला न्याय मिळवून देऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला आमची मदत करावी लागेल. तुम्हाला जेव्हा आम्ही बबलीच्या विरोधामध्ये सगळे प्रूफ गोळा करू आणि ती खरी तन्वी नाही आहे हे सिद्ध करू, तेव्हा साक्ष देण्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तुम्ही बबलीच्या विरोधात साक्ष द्यायला याल का? तेव्हा इथे वंदना म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, तुम्ही जिथे बोलवाल ना तिथे येईन. कोर्टातच काय, सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन की ही बबली आहे आणि तिनेच माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी सगळ्यांना सांगेन ती किती क्रूर होती ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल इतका राग आहे ना, की जिथे दिसेल तिथे तिचा गळा पकडून मला तिला ठार मारायचं आहे, ठार मारायचं आहे मला तिला. वंदना भयंकर चिडलेली असते. अर्जुन म्हणतो, हे बघा, आम्ही तुम्हाला कायदा तर हातामध्ये घेऊ देणार नाही. हा, पण तुम्ही तुमच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी बबलीच्या विरोधामध्ये साक्ष मात्र द्यायला नक्की या. त्याने तुमच्या मनाला समाधान मिळेल आणि त्या बबलीला तिच्या कुकर्माची शिक्षा आणि त्यामुळे तुमच्या मुलाला न्याय नक्की मिळेल, असं अर्जुनने वंदनाला सांगितलेलं असतं. तर इथे साक्षी शिखरे एक वेगळा छोटा मोबाईल घेते आणि त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरून काही ॲडव्होकेट लोकांचे नंबर डायल करते. तेव्हा एका आता ॲडव्होकेटला तिने फोन केलेला असतो आणि ती म्हणते, ॲडव्होकेट धाबाडे बोलताय का? ते म्हणतात, हो, मी ॲडव्होकेट धाबाडे बोलतोय. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा, तुम्ही एक काम कराल का? तुम्ही महिपत शिखरे यांची केस घ्याल का? तेव्हा ॲडव्होकेट म्हणत असतात, महिपत शिखरेची केस? तुम्ही कोण बोलताय मॅडम? तेव्हा साक्षी म्हणते, मी महिपत शिखरे यांची नातेवाईक बोलते.
तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात, पण माझ्या माहितीनुसार महिपत शिखरे यांचे कुणी नातेवाईक नाही आहेत. त्यांची एक मुलगी होती साक्षी शिखरे, पण तिचा तर जेलमध्ये खून झाला आहे ना. मग तुम्ही कोण नातेवाईक बोलताय? तेव्हा इथे साक्षी म्हणते, अहो तुम्हाला काय करायचं आहे, मी त्यांची पुतणी बोलते. आता तुम्हाला जर माहिती नाही आहे की त्यांचे नातेवाईक कोण आहेत कोण नाही, तर तुम्ही असं कसं काय बोलू शकता? आणि तुम्हाला काय करायचं आहे हो त्याच्याशी? मी महिपत शिखरे यांची पुतणी बोलते. आमच्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती, म्हणून आता मला त्यांची मदत करायची आहे. तुम्ही त्यांची केस घ्याल का नाही ते फक्त सांगा. तेव्हा ॲडव्होकेट म्हणतात, हे बघा, अहो महिपत शिखरे यांच्या केसचा निकाल लागलेला आहे. त्यांना आता शिक्षा झालेली आहे. ते पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. अहो अर्जुन सुभेदार यांनी त्यांना जेलमध्ये पाठवलं आहे. तुम्हाला काय वाटतं, आपण त्यांची केस लढली तर ते बाहेर येणार आहेत का? अजिबात येऊ शकत नाही. त्यांची केस घेण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्हाला केस घेता येणार नाही आहे ना, मग इतक्या चौकशा कशाला लागतात हो तुम्हाला? तुम्ही कोण बोलताय, काय बोलताय, याचा कशाला एवढा विचार करताय तुम्ही? चला ठेवा फोन, असं साक्षी त्या वकिलांना आता बोलते. तर इथे अर्जुन आणि सायली दोघेजण वंदनाला भेटून आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की प्रियाबद्दल जेव्हा मी असं काही ऐकतो ना, तेव्हा मी विचार करत असतो की माणूस इतका क्रूर कसा काय असू शकतो. तिच्याबद्दल जितकं ऐकतो तेव्हा मला कळतं ती किती वाईट मुलगी आहे ते. तेव्हा सायली म्हणते की आता आपल्याला तिच्या विरोधामध्ये अजून खूप प्रूफ मिळवायचे आहेत. ते एकदा का चांगले ठोस पुरावे हाती लागले की आपण सगळ्यांना सांगायचं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आता हे सगळं करत असताना प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे आपण जेव्हा सगळ्यांना सांगू, तेव्हा तिचे खरे आईवडील म्हणजे तेव्हा मैना आणि सदा तिथे हवेत. तेव्हा सायली म्हणते की त्यांच्याबद्दल आपल्याला प्रियाकडूनच माहिती मिळेल. माझ्याकडे त्याच्यावरती एक उपाय आहे. तेव्हा ती अर्जुनला तिची आता आयडिया समजावून सांगते. तर इथे अश्विन आज रात्री घरी येणार नसतो, तो सकाळी येणार असतो, हे तो प्रियाला फोन करून सांगतो. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे अश्विन, ठीक आहे, बाय, उद्या सकाळी तू लवकर ये, असं म्हणून ती फोन लगेच चार्जिंगला लावून बाहेर निघून जाते. तेव्हा सायली आता तिच्या रूममध्ये आलेली असते. ती आता प्रियाची पर्स चेक करते. ती मोबाईलच शोधत असते कदाचित. तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजायला लागतो. तेव्हा सायली जाते आणि म्हणते, अरे देवा, कुणाचा फोन आला? तेव्हा मंजिरी म्हणून तिने नाव सेव्ह केलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते की आता ही मंजिरी कोण आहे, काय करू, कट करू का? ती आता फोन उचलायला जाते. तेवढ्यातच इथे मैना फोनवरती बोलत असते. ती म्हणत असते, काय गे टवळे, कधीपासून फोन करते तुला, तुला फोन उचलता येत नाही का गं? आमचं राहतं घर आम्हाला सोडायला सांगितलंस आणि इथे आल्यानंतर तुझ्या बाबांची तब्येत बिघडले, तुझ्या बापाला बरं वाटत नाही गं. एक काम कर ना, पैसे पाठवून दे ना, पैसे तरी पाठव, नाहीतर एक काम कर, डॉक्टरांना तरी पाठव, तुझ्या बाबांची तब्येत खूपच जास्त बिघडली. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अच्छा, म्हणजे मैनावतीचं नाव हिने मंजिरी असं सेव्ह केलेलं आहे, कारण आवाज तर मैनावतीचाच आहे. तेव्हा सायली फोन कट करते, कारण ती फोनवरती बोलू शकत नाही. तेव्हा पैसे पाठव असा मेसेज आता मैनावतीने पाठवलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की आता हीच ती वेळ आहे, आपण आता या मेसेजचा फायदा करून घेऊ शकतो. तेव्हा सायली म्हणते की एक काम करा, पत्ता नीट पाठवा, मी डॉक्टरांना पाठवते आणि त्यांच्याबरोबर पैसेसुद्धा पाठवते. तेव्हा इथे मैनाने तिला आता ॲड्रेस पाठवलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, हा ॲड्रेस मी माझ्या मोबाईलवरती पाठवते आणि मेसेज डिलीट करून ठेवते. त्यानंतर सायली मेसेज डिलीट करून तिथून आता निघून जाते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ही मैना पण ना सारखी माझ्याकडे काही ना काहीतरी कारण सांगून पैसे मागते, पण मी तिला आता पैसे देणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की बायको, बरं झालं आपल्याला त्या मैना आणि सदाचा ॲड्रेस मिळाला, उद्या सकाळी आपण त्यांना भेटायला जाऊ. तेव्हा सायली म्हणते, अहो आपण आत्ता गेलो तर? मैना पोट तिडकीने सांगत होती की सदाची तब्येत ठीक नाही आहे म्हणून, त्याला बरं वाटत नाही आहे. मी काय म्हणते, आपण आता जाऊया का तिथे, की आपण आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांना पाठवूया? हे बघा, त्याची तब्येत बरी नाही आहे हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, त्या लोकांनी आपल्याला इतका त्रास दिला, मनस्ताप दिला, चोऱ्या माऱ्या केल्या, तरीसुद्धा तुला त्यांची मदत करायची आहे? सायली म्हणते, हे बघा,
अहो जेव्हा माणूस आजारी असतो किंवा त्याला बरं नसतं तेव्हा आपण आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की त्यांना मदत करायची आहे. अर्जुन म्हणतो, बायको या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे, बाकी काही का असेना माणुसकी आपण कधीही विसरायचं नाही. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजण मैनावतीकडे जायला निघालेले असतात. तर इथे सचिन येतो आणि अस्मिताला काय म्हणतो, अस्मी अगं मी आपल्या बाळासाठी मला काही खेळणी घ्यायची होती, त्यासाठी मला थोडी कॅश हवी होती. मी ATMमध्ये गेलो होतो पण मला पैसेच मिळाले नाही. म्हणजे तुझे ATM इनॲक्टिव्ह का दाखवत आहेत? तेव्हा अस्मिता म्हणते, काय पण माझं कार्ड तर ॲक्टिव्हच आहे. सकाळी तू बघितलंस ना, त्या डिलिव्हरी बॉयला मी याच कार्डवरून पैसे दिले की नाही, पैसे ट्रान्सफर केले. तेव्हा सचिन म्हणतो, हो का, मग पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तू हे कार्ड ब्लॉक वगैरे केलेस की काय? तेव्हा अस्मिता म्हणते, काय अरे मी कशाला कार्ड ब्लॉक करू, मी नाही केले कार्ड ब्लॉक. तेव्हा इथे सचिन म्हणतो, मग का बरं पैसे का निघत नाही आहेत, का झालं मला कळत नाही आहे. तेव्हा इथे आता सचिन म्हणतो, तुझ्याकडे दुसरं एखादं कार्ड असेल तर दे ना मला. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही आहे. अरे जेव्हा जेव्हा तुला पैसे हवे होते तेव्हा मी तुला पैसे दिलेत. मी तुला माझं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं काही दिलं आहे ना, तरीसुद्धा तुला असं वाटतं की कार्ड मी ब्लॉक केलं असेल. असं कसं म्हणू शकतोस तू? तेव्हा सचिन म्हणतो, बरं ठीक आहे ठीक आहे, दुसरं कुठलं कार्ड असेल तर दे, माझी मनस्थिती समजून घे. ती म्हणते, नाही आहे, दुसरं कार्ड माझ्याकडे नाहीच आहे, हे एकच आहे आता. तेवढ्यातच इथे कल्पना आणि प्रताप काका आलेले असतात. ते म्हणतात, अस्मिता येऊ का गं? अस्मिता म्हणते, ये ना मम्मा, डॅड या. तेव्हा ते म्हणतात, बाळ झोपले का? ती म्हणते, हो बाळ झोपले. कल्पना म्हणते, अगं बाळ झोपल्यानंतर तू सुद्धा झोपून घ्यायचं, तेवढाच तुला सुद्धा आराम मिळेल ना. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अस्मिता हे बघ, हे बाळासाठी काही कपडे आणि खेळणी आणलेत. उद्या बाळाचा पहिला पाडवा आहे ना, बाळाला लवकर तयार कर, असं आता कल्पना सांगत असते. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही आराम करा, आम्ही निघतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते की डॅड 1 मिनिट थांबा ना, अहो हे माझं डेबिट कार्ड आहे. सचिन आता पैसे काढायला गेला होता तर माझं कार्ड इनॲक्टिव्ह दाखवत आहेत. असं का झालं असेल डॅड, काही प्रॉब्लेम झाला असेल का? प्रताप काका म्हणतात, अस्मिता आता ते मला कसं काय कळणार. तेव्हा इथे आहे अस्मिता म्हणत असते, नाही मी एक काम करते, उद्या मी जाते आता बँकेमध्ये आणि काय प्रॉब्लेम झाला आहे तो सॉर्ट आऊट करते. प्रताप काका म्हणतात, अस्मिता आता तू अशा अवस्थेमध्ये धावपळ करणार आहेस का? मी आहे ना, मी उद्या मॅनेजरला फोन करतो बँकेमध्ये आणि सगळं काही सॉर्ट आऊट करायला सांगतो, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आता सचिन म्हणत असतो की अरे देवा, हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे काय माहिती. प्रताप काका म्हणतात, अस्मिता तुला आता कॅश हवी आहे का, मी येऊ का घेऊन कॅश? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, नाही नको डॅड, आता काही मला गरज नाही आहे. प्रताप काका म्हणतात, ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी जातो. सचिन म्हणतो, अस्मी अगं ते देत होते पैसे तर 10-20 हजार रुपये घ्यायचे ना. अस्मिता म्हणते, सचिन अरे पण आता गरज नाही आहे तर डॅडकडून मी पैसे का घेऊ उगाचच. हे बघ, तू बाळासाठी खेळणं आणलेलं नाही आहेस म्हणून इतकं मनाला लावून घेऊ नकोस, काही हरकत नाही. डॅड म्हणालेत ना, उद्यापर्यंत काय प्रॉब्लेम झाला आहे तो सॉर्ट आऊट करतील, मग तुला हवे तेवढे पैसे काढ ना, नको काळजी करू. पण इथे सचिनला आता राग आलेला असतो. सचिनचं हे वागणं अस्मिताला आता कळत असतं. त्यानंतर इथे सदाची तब्येत बिघडत असते. मैना त्याला सांभाळत असते, त्याला म्हणत असते, अहो थांबा, ती टवळी पैसेसुद्धा पाठवत नाही आहे, काय करायचं, मी डॉक्टरांना बोलू का, नंतर मग पैसे देऊ आपण. सदा म्हणतो, अगं डॉक्टर असे मला चेक करायला येणार आहेत का, त्यांना पैसे दिले नाही तर ते मला कसे काय चेक करतील. ती म्हणते, अहो पण तुमचा खोकला वाढतच चालला आहे, मग आता काहीतरी करायला नको का, थांबा तुम्हाला काढा तरी देते करून. तेव्हा इथे सदाची तब्येत आता बिघडत असते. सदा आता चक्कर येऊन खाली पडतो. तेव्हा मैना म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, काय झालं, अहो डोळे उघडा ना. हे देवी आई, अगं माझ्या कुंकुवाला वाचव गं, त्यांना काही करू नकोस गं. असं इथे आता मैना रडत असते आणि बोलत असते. त्याची तब्येत आता बिघडलेली बघून मैना इथे म्हणत असते की अरे देवा, डॉक्टरांना बोलवायला जायला त्यांना द्यायला पैसेसुद्धा नाही आहेत, आता काय करू मी. आणि तेवढ्यातच तिथे सायली आणि अर्जुन दोघेजण आलेले असतात. मैनाची अवस्था फार बिकट झालेली असते. मैना रडत कुडत बसलेली असते. तेव्हा इथे अर्जुन सायली आल्यानंतर ते डॉक्टरांना आपल्याबरोबर घेऊन आलेले असतात. अर्जुन म्हणतो, डॉक्टर लवकर या, चेक करा त्यांना.
तेव्हा इथे मैना म्हणत असते, सायले अगं बरं झालं गं तू आलीस. हे बघ ना यांची तब्येत किती बिघडली ती बघ. आणि बघ ना गं मी किती कमनशिबी आहे. यांना इथे चेक करण्यासाठी मी साधं डॉक्टरांनासुद्धा बोलू शकत नाही गं. माझ्याकडे पैसेच नाही आहेत. सायली म्हणते, काळजी करू नका तुम्ही. हे बघा त्यांना चेक करण्यासाठी आम्ही डॉक्टरांना सोबत घेऊन आलो आहे. तेव्हा इथे आता डॉक्टर सदाला चेक करत असतात आणि इथे त्याचा जीव कसा परत येईल किंवा त्याला कशा पद्धतीने शुद्धीवरती आणलं जाईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. सदाची तब्येत खरोखर बिघडले आणि इथे बरं झालं अर्जुन सायली डॉक्टरांना घेऊन आले असं मैनाला वाटत असतं. असं अर्जुन सायलीलासुद्धा वाटत असतं. ते कितीही वाईट असले, कितीही आगाऊ असले तरीसुद्धा ते माणूस आहेत आणि त्यांच्या पडत्या काळामध्ये माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना मदत केली पाहिजे असं सायलीला वाटतं आणि त्यासाठी अर्जुन सायली डॉक्टरांना घेऊन तिथे येतात. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता पाडव्यानिमित्त सगळेजण तयार असतात. तेव्हा इथे प्रियाचा पदर पडत असतो. सायली आता पदर लावायला जाते तेव्हा प्रियाच्या इथे पाठीवरती जळलेली खून असते. ती खून आता बघितल्यानंतर सायली म्हणते, अच्छा म्हणजे इथे प्रियाच्या पाठीला जे जळकं लाकूड लागलं होतं ना त्यामुळेच तिच्या खांद्यावरती ही खून आहे. बरं झालं मला ही खून दिसली. तेव्हा इथे सायली अर्जुनला म्हणते की आपलं महत्त्वाचं काम झालेलं आहे. प्रिया हीच बबली आहे असं आपल्याला शांता आणि वंदना या दोघींनीसुद्धा सांगितलं होतं. तिच्या पाठीवरती जी जळकी खून आहे ना ती दिसलेली आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चला जेव्हा आपण सगळ्यांसमोर तिला एक्सपोज करू तेव्हा काहीतरी पुरावे हवेत ना दाखवायला, त्याच्यामध्ये ती खूनसुद्धा दाखवता येईल. तेव्हा इथे प्रिया त्या माणसाला म्हणत असते, काय रे तुला सांगितलं होतं ना काम झाल्याशिवाय फोन करायचा नाही म्हणून, मग का फोन केलास? तेव्हा तो माणूस म्हणतो, मॅडम नाही काम झालेलं नाही आहे ना म्हणूनच फोन केला आहे. मी त्या माणसांना बघायला इथे आलो आहे तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवरती, पण घराला तर टाळं आहे आणि घरामध्ये कुणीच नाही आहे. मी खिडकीतून बघितलं. तेव्हा प्रिया म्हणते, काय सदा आणि मैना तिथे नाही आहेत? मग ते दोघेजणं नक्की कुठे गेले असतील असा प्रश्न आता प्रियाला पडलेला असतो.